नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की सहकार विभागाची जी दुसरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी आहे, ती कधी लागेल, सिलेक्शन यादी किंवा जी वेटिंग लिस्ट असेल ती. तर ती सेकंड वाली कधी लागेल आणि लागेल तर कोणत्या बेसिसवर लागेल याची संदर्भात तुम्हाला मी काय करणार, की माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर काय करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिलं तर बघितलं तर तुम्ही इथं लिस्ट ऑफ डॉक्युमेंट दाखवलेले आहेत. ओके. पहिले तर सांगेल लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहेत. तर याच्यातले 19 डॉक्युमेंट जे आहेत, तर तुम्हाला जसे लागतात त्या डॉक्युमेंटची पूर्तता करून तुम्ही काय करायचं आहे, की जे टाईम टेबल आहे, तिथे त्यांनी टाईम टेबल दिलेलं आहे. ओके. हे टाईम टेबल आहे. तर म्हणजे 26, 27, 28, 29 28 आणि 29 या 3 दिवस 26, 27, 28 आणि 29 या 3 दिवशी जायचे आहे. तर 26 तारखेला जर पाहिलं तर कोकण, नाशिक आणि त्याच्यानंतरनं जे ग्रेड 2चं आहे, ओके, ऑडिटरचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, की यांनी जायचं आहे 26 तारखेला. त्याच्यानंतरनं 27 तारखेला पाहिलं तर अ, मुंबई, औरंगाबाद आणि कोल्हापूर या 3 विभागाचे ग्रेड 1, ग्रेड 2 व सीनियर क्लर्क यासाठी जायचं आहे. त्याच्यानंतर लातूर, पुण्यासाठी जर पाहिलं तर ग्रेड 1, ग्रेड 2 आणि वरिष्ठ लिपिक यासाठी तुम्हाला 28 तारखेला जायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं 28 तारखेलाच एक आहे, ते आहे म्हणजे जे सेंट्रल ऑफिस आहे तिथं अ, वरिष्ठ लिपिकचं आहे त्यासाठी जायचं आहे 28 तारखेला आणि 29 तारखेला अमरावती आणि नागपूर विभागाचे ग्रेड 1, ग्रेड 2 आणि सीनियर क्लर्क यांनी 29 तारखेला जायचं. हा टाईम टेबल त्यांनी फॉलो करायचा आहे. ठीक आहे. हा टाईम टेबल तुम्हाला भेटलाच असेल ऑलरेडी. तर त्याच्यानंतरनं मी सांगेल, की तुम्हाला जे डॉक्युमेंट हे ज्या लिस्ट आहे, प्रोव्हिजनल लिस्ट दिली आहे तुम्हाला, ही आहे. ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे. ओके. याच्यामध्ये सगळे विभागानुसार विद्यार्थी आहेत. लक्षात घ्या, की जे विद्यार्थी सिलेक्टेड आहेत ते सगळे सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्ट यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये त्यांनी बोलावलेलं आहे. ठीक आहे. आता याचा प्रश्न आहे, की याच्यानंतरनं हं, आता ही जी यादी आहे, तर त्याच्यामध्ये असं होतं, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रेड 1 साठी फॉर्म भरलेला आहे, ग्रेड 2 साठी भरलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पोस्टसाठी भरलेला आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, की एक्सेल शीटनुसार प्रत्येक विद्यार्थ्याने किती वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना बोलवलं, कोणत्या-कोणत्या विभागात. ओके. तर त्याची मी काय केलं, की यादी काढलेली आहे. सगळ्यात पहिलं तर इथं सांगेल मी तुम्हाला. हां. तर इथं पहिलं तर यांना एक वेळेस बोलवलेलं आहे. तर असे जर बघितलं तर आता ह्या भाग्यश्री रोहिदास गोळे आहेत. यांना 3 ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. आता आपण जर सपोज चेक केलं आहे. सॉरी, चेक केला, तर यांना मी सांगेल तुम्हाला कुठे-कुठे आहेत. म्हणजे कुठे-कुठे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ते सांगेल तुम्हाला. आता यांना जर पाहिलं तर इथं आहे पुण्यामध्ये बोलवलेलं आहे सेंट्रल ऑफिसरला. असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसरला इथं बोलवलं आहे. हा म्हणजे सीनियर क्लर्कची आहे. त्याच्यानंतरनं दुसरं जर बघितलं तर यांना पुणे डिव्हिजनमध्ये ग्रेड 1 साठी बोलवलेलं आहे आणि पुणे डिव्हिजनमध्ये त्यांना ग्रेड 2 साठीही बोलवलेलं आहे. सॉरी, कोल्हापूर विभागामध्ये ग्रेड 2 साठी. तर या तिन्ही ठिकाणी आहे त्यांचं आणि ते पण सिलेक्शन आहे. तिन्ही ठिकाणी ओपन रिझर्व्हेशन सिलेक्शन आहे इथे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर मधून वेटिंग लिस्टमध्ये आहे त्या आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं जर बघितलं तर हे ई-डब्ल्यू-एस याच्यातून आहे, सिलेक्शन आहे यांचं. ओके. तर 3 ठिकाणी यांचं सिलेक्शन आहे थोडक्यात. तर यांचं कसं आहे, की याच्यातल्या 1 जागा हे होईल आणि बाकीच्या 2 जागा व्हॅकंट राहतील. तसेच जर आपण काय केलं, की दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे गेलो. आता यांचे 3 आहे. त्याच्यानंतर इथं जर पाहिलं, तर तुम्हाला मी म्हणजे सांगत आहे, की कुठे-कुठे जागा रिकाम्या राहतील आणि कुठे-कुठे परत एक लिस्ट लागणार आहे, कोणत्या-कोणत्या विभागानुसार. तर यांचं जर पाहिलं तर तुम्ही इथं आहे हे सेम पुण्याच्या सेंट्रल याला सीनियर क्लर्कसाठी आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे, की हे आहे नवी मुंबई कोकण रिजनसाठी आहे. ग्रेड 1 साठी यांचं व्ही म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. सॉरी, वेटिंग लिस्टमध्ये आहे. तर वेटिंग लिस्टची एक जागा इथं खाली होईल आणि त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर इथं वेटिंग लिस्टमध्ये आहे. ग्रेड 2 साठी वेटिंग लिस्टमध्ये आहे. तर ही जागा खाली झाली. तर अशा जागा खाली होतात कारण एकाच ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार आहे. त्याच्यानंतरनं जर दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं, आता हे 2 झालेले आहेत. त्याच्यानंतर इथं आहेत. तर तुम्हाला सगळ्या विभागानुसार सांगेल मी. तर आता इथं बघितलं तर यांचं एन-टी-सीमधून सिलेक्शन झालेलं आहे पुणे. त्याच्यानंतर इथं नाशिक विभागात त्यांचं सिलेक्शन झालं ओपन
ओपनमध्ये वेटिंग लिस्ट आहे यांची ॲक्चुअली. तर ती खाली होईल वेटिंग लिस्ट. त्याच्यानंतर इथं जर बघितलं एन-टी-सीमधून सिलेक्शन झालेलं आहे नाशिकमध्ये. तर असं 3 ठिकाणी यांचं नाव आहे. तर नाशिकची जागा किंवा त्याच्यानंतर इथं नाशिकचं ग्रेड 1 ची किंवा ग्रेड 2 ची किंवा पुण्याची कुठलीतरी एक जागा हे होईल. एक जागा घेतील ते आणि बाकीच्या 2 जागा त्या व्हॅकंट राहणार आहेत. त्याच्यानंतर ना इथे त्याच्यानंतर जर पाहिलं या विद्यार्थ्याचं 3 ठिकाणी आहे. त्याच्यानंतर खाली गेल्यानंतर यांचं जर बघितलं तर यांचं 2 ठिकाणी आहे. तर बघा कोणत्या-कोणत्या ठिकाणी यांचं नाव आहे. ओके. तर इथं एस-टीची वेटिंग लिस्टमध्ये आहे यांचं कोल्हापूर ग्रेड 2 साठी आणि त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर इथं जर बघितलं तर एस-टी वेटिंग लिस्ट आहे. हे बहुतेक पुणे असिस्टंट कॉर्पोरेशन ऑफिसर मेन ऑफिसला जे असेल ते पुण्याचे. इथे यांचं काय की वेटिंग लिस्ट आहे. तर दोन्हीपैकी एका ठिकाणी ती वेटिंग लिस्ट क्लिअर होईल, दुसरीला ते घेतील. त्याच्यानंतरनं जर नेक्स्टकडे गेलो आपण, नेक्स्ट जर पाहिले, पुण्यामध्ये एखादी होऊ शकते. त्यानंतर यांची पाहिली. मी सगळ्या विभागाचं सांगत आहे त्यामुळं काय करा की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे बघा ग्रेड 1 मुंबईसाठी मुंबई डिव्हिजनसाठी यांचं सिलेक्शन झालेलं आहे ग्रेड 1 साठी. त्याच्यानंतर दुसरं जर पाहिलं तर इथं जर बघितलं तर ग्रेड 2 साठी झालेलं आहे. तर दोन्हीपैकी एक पोस्ट घेईल, एक पोस्ट व्हॅकंट राहील. तर तिथे अजून एक व्हॅकंट पोझिशनसाठी काय होईल की परत नंतर मग एखाद्या विद्यार्थ्याला कॉल करण्यात येणार आहे. त्याच्यानंतरनं पुढे जर बघितलं अं, इथं आहे यांचं 3 वेळेस आहे यांचं नाव. ओके. तर पुणे डिव्हिजन यांचं कन्फर्म सिलेक्शन आहे ओ-बी-सीमधून सीनियर क्लर्कसाठी. त्याच्यानंतरनं मुंबई डिव्हिजनमध्ये यांचं परत वेटिंग लिस्टमध्ये ओ-बी-सीमध्ये तर वेटिंग लिस्ट अजून एक वाढेल इथे ग्रेड 1 साठी आणि इथं बघितलं तर वेटिंग लिस्ट आहे ग्रेड 2 साठी. तर इथं या दोन्ही वेटिंग लिस्ट काय होतील की नेक्स्ट विद्यार्थ्यांना दिल्या जातील. अजून एका विद्यार्थ्यांना तिथे कॉल करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर यांचं 2 ठिकाणी आहे राहुल जंगम. ओके. तर इथं ओ-बी-सी वेटिंग लिस्टमध्ये आहे यांचं ग्रेड 1 साठी. त्याच्यानंतरनं इथे ओ-बी-सी वेटिंग लिस्ट ग्रेड 2 साठी. दोन्ही ठिकाणी वेटिंग लिस्टमध्येच आहे. त्याच्यानंतर इथं अजून आहेत. असे खूप विद्यार्थी आहेत. अजून तर 68 एंट्रीज आहेत. तर टोटल जर बघितलं तर या आहेत 856 एवढ्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. तर ही खूप मोठी लिस्ट आहे. तर ही यादी बघू शकता. आता मी सॉर्ट केली थोडीशी. तर याच्यामध्ये जर बघितलं तर तब्बल 156 विद्यार्थी आहेत. ते 2 पेक्षा जास्त वेळेस 56 हो. 156 विद्यार्थी आहेत ते 2 पेक्षा जास्त वेळेस काय की त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी वेगवेगळ्या विभागामध्ये बोलवलेलं आहे. तर ही यादी आहे. आता इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. ओके. हं. हे आहेत आता बघूयात आपण अजून एक विद्यार्थी. यांचं कोणत्या विभागामध्ये अजून एक बदल आहे. तर यांना ग्रेड 1 साठी यांचं सिलेक्शन झालेलं आहे ई-डब्ल्यू-एसमधून. त्याच्यानंतर इथं ग्रेड 2 साठी झालेलं आहे नाशिक विभागातून आणि त्याच्यानंतरनं हे सीनियर क्लर्क नाशिक विभागात टॉपर आहे ओपनमधून. तर हे विद्यार्थी आता या दोन्हीपैकी एका ठिकाणी यांचं काय होईल की जॉइन करतील. बाकी दुसरी कॅन्डिडेटला बोलावलं जाईल इथे. तसेच पुढे आहे, हे झालेले आहेत, झालेले आहेत आडे, कुलकर्णी यांचं सांगितलेलं ऑलरेडी, गोळे. तर ही यादी आहे 56 विद्यार्थ्यांची की 56 विद्यार्थ्यांची. त्यामुळे त्या बेसिसवरती आपण सांगत आहोत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सेकंड लिस्ट आहे ती लागणार आहे. तर अशाच अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.